म्हणजेच बाळाराम शेठ कांबरी जे कासगावला बिलॉंग करतात आणि त्यांच्या गावची टीम नेहमीच मिताली 11 श्री गणेश कासगाव या नावानं खेळत असतं. टॉस जिंकला या मॅचचा राज क्रीडा मंडळ कुळगाव या टीमनं. निर्णय त्यांनी घेतला फिल्डिंग करण्याचा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार झाला सुदर्शन. या हंगामातली पहिली स्पर्धा ज्यावेळी श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीच्या माध्यमातून पंकज बोले असतील, कुमार नवले असतील यांच्या माध्यमातून पार पडली मानकिवलीच्या ग्राउंडवर. त्या स्पर्धेतला मालिकावीराचा हकदार ठरत बदलापूर ग्रामीण टेनिस क्रिकेटची सुरुवात अगदी ट्रॉफी सोबत ज्या टीमने केली ती टीम आहे राज क्रीडा मंडळ कुळगाव. मैदानाच्या आत गेम ऑन. 3-1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्विच इट खेळायचं होतं. चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरुवात चांगली करायची होती. ऑन स्ट्राईक तुम्ही पाहता. फलंदाजीसाठी दाखल झाला राज, त्याच्या सोबतीनं मैदानावरती आला समीर. मॅचचा पहिला बॉल या ठिकाणी पडलाय आणि 20 मिनिटात 4 षटकं तुम्हाला टाकायच्यात. बॅकफुटला गेले, लेट कट, चांगला फटका, शॉट गलीला, फोल्डर तिकडे बॅकफुट पॉईंटवरनं पोहोचतील. एक सिंगल मिळते आणि मिताली 11 श्री गणेश कासगावचं या ठिकाणी अकाउंट ओपन झालं. धावफलकावरती या ठिकाणी होतीये सुरुवात ती म्हणजे एका सिंगलनं. बरोबर आपण पाहता या मॅचचा पहिला बॉल पडला 12:27 इथे फटका समोर मिडॉन नाहीये त्यामुळे एक सिंगल जरूर मिळेल. डीप लॉंग ऑनला बॉल जोपर्यंत ट्रॅव्हल होतोय एका सिंगलनं या ठिकाणी स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. संत वाहत इंद्राणी या प्रकारे थोडीशी सावध, थोडीशी एक सकारात्मक आणि बचावात्मक सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. सुदर्शन तयारा. इथं फटका फर्स्टला, बॅटची लिडिंग एज, शॉर्ट मिड विकेटला स्वतः बॉलर पोहोचेल का, कॉल केला, यस आय विल टेक, आणि सुदर्शननं टिपलाय आजच्या सत्रातील एक अविस्मरणीय असा झेल. आणि या झेल नंतर विकेट मिळते बॉल अँड कॉट आणि सुदर्शनच्या खात्यामध्ये इकडे विकेट जमा होतीये. फलंदाज बाद होतात ते म्हणजे मैदानावरती आपण पाहता इट्स ओईटी आउट. समीर बॅक टू डग आउट. समीरची जातीय विकेट. न्यू बॅटर्स थोडंसं लवकर या मैदानावरती लक्षात घ्या. अगदी विकेट्स पहिली विकेट मैदानावरती या ठिकाणी मिळतीये. फर्स्ट विकेट डाऊन. समीर बॅक टू डग आउट. न्यू बॅटर मैदानावरती पोहोचतील नंबर 3 वरती. बॅटिंग ट्रॅक वरती दाखल होतो सौरभ. पहिला डॉट, 2 सिंगल, त्यानंतर समीरची विकेट. न्यू बॅटर मैदानावरती येतं सौरभ. एस वर्सेस एस. एका बाजूला सुदर्शन, दुसऱ्या बाजूला सौरभ. सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्ड वर्क, गॉट अ सक्सेस. सक्सेस या शब्दामध्ये भरपूर काही दडलंय. त्यासाठी प्रचंड अशी अफाट महत्वाकांक्षा, गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. राईट आर्म अराउंड विकेट. स्लो 1. मागच्या बॉलच्या कंपॅरिझनमध्ये कमी गतीनं टाकला होता. लेग कटर जो स्टॉक बॉल आहे सुदर्शनचा. राईट आर्म राऊंड विकेट ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करता एक क्रॉस ग्रीप सोबत, अगदी जर तुमच्याकडे लेग कट टाकण्याची क्षमता तर तिकडे तुम्हाला त्यासाठी स्किल असावं लागतं. सुदर्शनकडे त्या पाहू शकता त्याचा रिलीज पॉईंट बरोबर मिडल स्टिकला. त्याला माहिती आहे तिकडनं मी बाहेर काढणार आहे आणि चांगली गोलंदाजी. बॉलला अगदी कधी वेगात तर कधी कमी गतीनं लाईक कटर टाकत असताना आपण सुदर्शनला पाहिलं आणि इम्पॅक्ट राहिला सुदर्शनचा या मॅचमध्ये. प्रभाव टाकताना आपण त्याला पाहिलं कारण त्यानं खर्च केलेत फक्त आणि फक्त मैदानावरती आपण पाहता 2 धावा आणि 1 विकेट सुदर्शनच्या खात्यात. म्हणजे चांगली सुरुवात मिळाली आहे ती म्हणजेच टीम राज क्रीडा मंडळ कुळगावला. राज क्रीडा मंडळ कुळगावनं टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत तरी चांगली सुरुवात आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळाली आहे. आणि आता पाहूयात टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव कशा प्रकारे या ठिकाणी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. मागचा सामना 67चं लक्ष आणि बदलापुरातील सध्या चर्चेत असणारं नाव खरं तर गौरव आणि आपण पाहिलं त्याची टीम सामना जिंकली ती म्हणजेच गावदेवी खरवई. आणि या हंगामात खरवईनं भरपूर सारे उलटफेर केलेत. युनिटी आहे या टीममध्ये. खरं तर आज बादलच्या अनुपस्थितीमध्ये ती टीम खेळत होती आणि फायनली ते कव्हरअप करून दाखवलं. गौरवनं थोडी घाई नाही केली. त्याला माहिती आहे 67चं लक्ष आहे. तो 4थ्या षटकात 3ऱ्या षटकात येऊ शकला असता. त्याला माहिती होतं मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये क्लोज जाणार आहे आणि तिकडे जिम्मेदारी स्वीकारून तो सामना त्यांना गावदेवी खरवईला जिंकून दिला.
षटक संपलं. पहिलं रन्स आले 2. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात होतीये. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. समोर ऑन साईडला लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक सरकला डीप मिड विकेटच्या दिशेनं. 20 मिनिटात 4 षटकं टाकायचे आहेत. त्या गोष्टीकडे लक्ष द्या. राजक्रीडा मंडळ कुळगावचे कॅप्टन. बॉल तयार. शॉर्ट ऑफ लेन टर्न केला. नटराज स्टाईल बॅकवर्ड स्कोअर लेगला पाठवलाय. पहिलं षटक होतं गोलंदाजी टीमच्या नावावरती. तर आता बॅटिंग टीम देखील मैदानावरती सांगतीये चलो आज देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना हर एक कदम मेरे साथिया. चौकार ऍड झाला आणि या फटक्यांची तर गरज होती. मिताली 11 कासगावला. याच मैदानावरती मागच्या ज्यावेळी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल अगदी सजलं होतं एक वैभवशाली स्पर्धेनं मयूर ग्रुप चषकानं. सुपर 10 मध्ये होती टीम. अप्रतिम क्रिकेट दाखवलं होतं करण लहाने अँड कंपनीनं. आणि मैदान कासगावसाठी ऑलवेज लकी ठरलं. या मैदानावरतून सहजासहजी कासगाव हार मानताना दिसली नाहीये. रनआउटसाठी इकडे अपील झालं होतं. अंपायर्स कॉल. जाऊयात आपण थर्ड अंपायर्सकडे रनआउटसाठी. आणि अंपायर्सनं हा निर्णय टेक्निकल टीमकडे पाठवला. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, लाईन ऑन दी बॅट आहे का, की बॅट बरोबर प्रॉपिंग पिचमध्ये ग्राउंडिंग होऊन फलंदाज सुखरूपत या गोष्टी पाहायला जातील. आणि त्या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्या सोबत प्रशांत सूर्यराव सर. आणि निर्णय येतोय इट्स नॉट आउट. 2 धावा कंप्लीट केला जातील. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. नॉट आउट. ज्यावेळी थ्रो झाला बल्स डाऊन दी ग्राउंड आली त्याच्या आधी बॅट ग्राउंडिंग झाली होती. आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे. गोलंदाज तयार आहे. ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर होता. ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट. चाललाय बॉल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे लॉंग ऑन वरनं पोहोचलेत काऊ कॉर्नरला. आणि एक सिंगल स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आहे 9. चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. बदलापूर गाव चषक फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी. सन्माननीय प्रथमेशदा भगत त्यांचं देखील मनपूर्वक आभार. बदलापुरातील एक युवा नेतृत्व ज्यांनी ट्रॉफी सौजन्य आपल्याला दिलाय. क्रॉस बॅटेट ऑन साईडला टर्न केला. बॉलचा लाईन फ्रंट ऑफ दी सेंटर डीप मध्ये. फिल्डर उपस्थित त्या थ्रो तिकडनं केला असेल. बदलापूरांना सध्या पूर्ण भारतभर चर्चेत ते म्हणजे क्रीडांगणासाठी. याच मैदानावरती काही दिवस आपण मागे गेलो ना तर एक स्पर्धा पार पडली. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग. आणि ज्यावेळी 3 दिवस त्या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन केलं. सातारा, सांगली, कराड, नाशिक भारताच्या कानाकोपऱ्यातून ज्याने टेनिस बॉल क्रिकेट शेतातलं गाजवलंय, ज्याने टेनिस बॉल क्रिकेट गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं पाहिलंय, असे सगळ्या लेजंड्स धुरंधर आले. आणि प्रत्येकाच्या होटावरती फक्त इतकंच नाव होतं, मैदान खतरनाक आहे. वयाच्या 40 नंतर ज्यांनी क्रिकेटच्या पटलावरती भरपूर काही अनुभवलंय त्या सगळ्या लेजंडची प्रतिक्रिया प्रत्येक ओपिनियनमध्ये जेव्हा जेव्हा मी ऐकली तेव्हा तेव्हा ती सुपर्ब होती. सध्या मुंबईसारख्या परिसरातून देखील ना अनेक कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील, त्या सोबतीनं अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे ऑर्गनायझर्स असतील, त्यांचं लक्ष लागलेलं असतं की जर स्पर्धा भरवायची आहे ना तर मैदान स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मिळायला हवं. आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांना. या दोन्ही बंधुराजांनी आपली जी वडिलोपार्जित संपत्ती आहे ना ती अगदी एका रात्रीमध्ये विकून अब्जोपती झालं असतं. पण त्या सगळ्यांनी आज वडिलांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेली जनकल्याणाची जनसेवेची शिकवण कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी मयूर ग्रुप अर्थातच मयूरदादा पिसेकर आणि प्रतीक पिसेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. फॉलिंग स्वीप. बॉल चला फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळतं.
याच मैदानावरती ॲज अ मॅनेजर म्हणून प्रज्वल खडकबाण यांचं मोठं योगदान असतं आणि आज पजा स्वतः ऑर्गनायझर आहे बदलापूर गाव चषकाचा. प्रज्वल त्यांच्या सोबतीनं ही स्पर्धा भरवली आहे. केदार कामरी, स्वप्नील भगत, चिराग भगत या चारही मित्रांच्या माध्यमातून एकत्रित येऊन बदलापूर गाववाल्यांना हेवा वाटावा असं आयोजन या चौघांनी केलं आणि स्पर्धेला नाव देण्यात आलं बदलापूर गाव चषक. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी मयूर ग्रुपच्या पोरांचा जीव नेहमी तळमळत असतो या बदलापूर गावाच्या सन्मानासाठी. जवळ मॅचमध्ये चर्चा करू पुन्हा ओव्हर ब्रेकमध्ये. षटक सुरू झाला मैदानावरती तिसरं पॉवर प्ले संपला. फिल्डिंग विखुरलेली पाहायला मिळते. पॉईंट कव्हर थर्ड मॅन फायनल एक सर्कलच्या आत बॉल तयार होतं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. टप्पा पडला भरपूर बाहेर निघाला. लेफ्ट आर्म बॉलरकडे जो नॅचरल स्विंग असतो त्यासोबत बॉल टर्न होत असताना अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहता कुणाल पेंडकर आणि त्यांना साथ देतात योगीराज बुटेरे, वन ऑफ द ग्रेटेस्ट अंपायर बदलापुरातील अनेक स्पर्धा हे दोघे असतील, प्रशांत सूर्यराव असतील, अजून भरपूर असे अंपायर असतात जे सध्या बदलापूरला डेव्हलप करतात. स्विच हिटचा फटका, शॉट थर्ड मॅन डाऊन दी बॉल, टीपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद, विकेट डाऊन नंबर सेकंड. मिताली 11 कासगावला धक्का दिलाय. मैदानावरती दुसरा, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाले तेजस आणि पहिली विकेट तेजसच्या खात्यात. ठिकाणी करण आणि एक मोठा स्टार प्लेअर आहे करण लहाणे. बदलापूर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे कासगाव आणि कासगावनं टेनिस बॉल क्रिकेटला दिलेला एक मोठा सितारा स्पेशली ॲज बॉलर म्हणून ऑल इंडिया ओपन क्रिकेट देखील करण लहाणे सातत्यानं गाजवत आला. मग ते चर्चा ज्यावेळी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची होतं ॲज अ ऑलराऊंडर त्याला एक मोठा रोल प्ले करावा लागतो. एक मोठी विकेट काढली आहे तेजसनं. टप्पा पडला, निघाला बॉल बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक गोष्ट मी आवर्जून म्हणेल, तेजसकडे जो टर्न आहे ना तो लेफ्ट आर्म बॉलर आहे. सध्या तो राऊंड विकेट टाकतोय. हाच गोलंदाज जर ओव्हर द विकेट येऊन मिडल स्टिकला पिच करेल ना येत्या काळामध्ये अजून चांगली गोलंदाजी तेजस करू शकतोय. ज्याची चर्चा आपण करत होतो, जो टर्न तुम्हाला मिळतो ना त्याचा योग्य वापर व्हायला हवा. अगेन्स्ट द अँगल खरं तर निसर्गाने दिलेली एक देणगी असेल लेफ्ट आर्म सीमर्सला, फास्टस्ट बॉलर्सला, की त्यांच्याकडे अँगल असतो. त्या अँगलसोबत बॉल बाहेर निघतो आणि फलंदाजाला चांगल्या प्रकारे माहिती आहे हा सोडला तरी वाईट जाणार आणि मारला बॅटच्या रडारमध्ये तर फाईन लेग लॉंग लेग खाली आहे, तिकडे षटकार चौकार येणार आहे आणि तेच घडलं. चौकार आला आणि धावफलक 4ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती चौकारानं पुढे फ्लाय होत असताना 20 या आकड्यावरती 20 20 धावा धावफलकावर. फिल्डिंग तुम्ही पाहता एक डीप मध्ये मिड विकेट, समोर एक काऊ कॉर्नर, एक डीप मध्ये लॉंग ऑन. तर अजून फिल्डिंग थोडीशी चेंज केली जाते. इन फ्रंट ऑफ दी सेंटर जे खेळाडू होते त्यांना सरकवलं जातं डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या बाजूला. इथे टप्पा चांगला, आता मिडल स्टिकला पडला आणि अंपायरचा इशारा OUT आउट. फलंदाज बाद, ज्याची चर्चा आपण करत होतो. मिडल स्टिकला जर टाकेल ना त्या अँगल सोबत इकडे चांगल्या चान्सेस आहेत गोलंदाजाला आणि फायनली आता विकेट काढली आहे गोलंदाज तेजसनं आणि फलंदाज बाद होत्यात ऋतिक ज्यांच्या बॅटमधनं एक चौकार आला होता. मैदानावरती दाखल होतात. मिताली 11 कासगाव खेळते. बारामशेठ कामरी आपण मॅच पाहत असाल तर दादा आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अंबरनाथ तालुका प्रमुख बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज इकडे तयार होता. राईट आर्म अगदी आपण पाहिलं बॉलर्सला ज्यांनी चांगलं यश मिळवून दिलं. आता लेफ्ट आर्म बॉलर्स आले त्यांच्या अगेन्स्ट काहीशा रन जरूर आल्या तर नंतर मात्र मैदानावरती आपण पाहता
धावा देखील या ठिकाणी काहीशा थांबलेत आणि विकेट्स देखील आलेत. सन्माननीय नगरसेवक अण्णा कुलकर्णी यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रनच्या मदतीने स्कोर पुढे झाला. तिसरा व्हाईट बॉल टाकला गोलंदाजी करताना तेजसनं आणि थोडंसं महागडं होत चाललंय षटक. पण एक विकेट जी इम्पॉर्टंट होती कारण लहाण्याची ती देखील त्यांना मिळाली आहे, ती चांगली गोष्ट आहे. हलक्या हातानं चॉप केलाय, शॉर्ट थर्डमॅन तिथे उपस्थित. एक सिंगल मेल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावर 28 आकड्यावरती. करण लहानेचा स्पल सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती 23. काही हरकत नाही बाबा, होतं. इथे फुल टॉस त्याच्यावरती केला आक्रमण. फिल्डर उपस्थित आहे मिड विकेटला. टिपलाय जेल. 1 मोर विकेट डाऊन. मिताली 11 आता थोडं स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळते कासगाव, कारण एका मागोमाग एक विकेट जातात. कोणताही बॅटर्स रन बनवायला तयार नाहीये. जो येतोय अर्ध्या विकेटवरती मैदानावरती आपण पाहिलं डाव सोडतोय आणि अर्ध्या वाटेवरती सोडलेला डाव हा आयुष्याचा असो, प्रेमाचा असो, क्रिकेटच्या पटलावरचा असो, माणसाला नेहमीच त्रासदायक असतो. षटक मैदानावरती संपलं तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23ला 5 बाद बॅटिंग करते टीम कासगाव. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतो मैदानावरती. पडला होता या मॅचचा 12:27 आतापर्यंत 16 मिनिटं झाली आहेत आणि 4 मिनिट्स तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्यामध्ये तुम्हाला हे षटक इकडे पूर्ण करायचं आहे. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. राजक्रीडा मंडळ कुळगाव आज अविनाश टीममध्ये नाही आहे, त्याच्या अनुपस्थितीमध्ये ही टीम खेळती आहे. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज 4थ्या षटकात या ठिकाणी आपण पाहता. सेकंड स्पेलमध्ये आला सुदर्शन जाधव बॉलिंग ट्रॅकवर. आजच्या दिवसातील मॅच नंबर आपण पाहता 2 सुरू आहे. यानंतर जोवेली वर्सेस माणकिवली, मिझिया बदलापूर वर्सेस ढवळेपाडा अशा मॅचेस आपल्या भेटीसाठी येतात. शफल झाले, चांगला शॉट गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडला, त्याला फाईन लेगला भिरकावून दिलाय आणि हा येतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. त्यांच्या माध्यमातून क्रिकेट विथ एंटरटेनमेंट एक लोकप्रिय संगीत, मराठी मुळ्या संगीतांचा खजिना आपल्यापर्यंत ते घेऊन येतात. आणि या मैदानावरती आल्यानंतर क्लायमेट ऑलवेज क्रिकेटसाठी एक चांगलं असतं. एक रोमॅन्टिक क्लायमेटला ज्यावेळी म्युझिकची जोड, संगीताची जोड मिळते त्यावेळी मैदानावरती माहोल बनतो. फटका हा देखील चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि बॉल तयार होते. अगदी आपण पाहिले क्लीन बोल्ड करण्यासाठी ट्राय करत होते, तिकडनंच बॉल काढला आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. मिळतात धावा या ठिकाणी आपण पाहता त्या म्हणजे 4. लगातारचे 2 चौकार आणि धावफलक आता 4ने एक चांगल्या स्थितीमध्ये जातात. 31. सुदर्शन जो स्ट्रायकर बॉलर आहे या टीमचा मेन बॉलर आहे, त्याच्यावरती आक्रमण आता केलं जात आहे कारण आता माहिती आहे विकेट आहेत कासगावच्या हातामध्ये अजूनही 5 आणि 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तोडफोड ते करू शकतात आणि सध्या त्याच अनुषंगानं स्लॉग ओव्हरमध्ये बॅटिंग अगदी आक्रमक सुरू आहे. पुन्हा एकदा शफल झाले. आता फिल्डर आहे फाईन लेगला, बॉल तिकडे स्टॉप केला जाईल. एक सिंगल मेल. चारी बाजूला गवताचा पसरलेला गोल गालीचा आणि त्याच्यामध्ये असणारी खेळपट्टी जणू काही एखाद्या पानामध्ये काट टाकावा ना, अगदी त्या प्रकारे हा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी
आपण जसं म्हणतो ना, एखाद्या बेटावरती जावं, तिकडनं समुद्र पाहावा, अथांगता त्याची नजरेमध्ये न सामावून जावी, अगदी ते नजारा प्रत्येकाला आवडावा, तसंच एक क्रीडांगण आहे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. इकडे आल्यानंतर मैदानावरती एकही सेकंद कुणाची नजर हटत नाही. आणि आता याच मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम मिताईल 11 कासगाव देखील सांगतीये आपली एक फाईट, वातावरण टाईट. एक षटकार, 2 चौकार, एक सिंगल. मागच्या 4 बॉलमध्ये तब्बल 17 रन्स, सॉरी 15 रन्स या ठिकाणी जमावलेत. 38 वरती जाऊन टीम पोहोचली आहे. 50 या टीमसाठी नक्कीच एक चांगलं लक्ष आहे. पुन्हा एकदा शफल झाले. यावेळी देखील बॅट अँड पॅडमधनं नो लुक स्टाईल फ्लिक केलं. क्षेत्ररक्षक पोहोचले डीप स्कोअर लेगला. फर्स्ट कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल होता, थ्रो चांगला आला. एकच धाव त्या ठिकाणी मिळती आहे आणि महागडं राहिलंय आतापर्यंत सुदर्शनचं षटक. एक सिंगलनं स्कोर पुढे जाईल 39 या आकड्यावरती. 39. अजूनही चौथ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि बॉलर तयार आहेत. बॉलिंग ट्रॅकवर शफल झाले. ऑन साईडला टर्न केलाय. बॉल चालला डीपमध्ये बॅकवर्ड स्कोअर लेगला आणि षटक या ठिकाणी आपण पाहताय संपन्न झालंय. ते म्हणजे चौथं आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. बरोबर रन झालेत. स्कोरकार्डवरती आपण पाहताय 12 वाजून 47 मिनिटांनी 4 ओव्हर फिनिश झालेत. म्हणजे 12:27 ला पहिला बॉल पडला होता. 20 मिनिटात 4 ओव्हर कंप्लीट झालेत. त्यामुळे 5 क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर या ठिकाणी ठेवू शकता. चार षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल धावफलकावरती 40 झाली आहे. 10.00 या सरासरीनं 4 ओव्हरमध्ये 40 बनलेत. सेकंड इनिंगमध्ये करण लहाने नावाचं, कासगाव एक्सप्रेस नावाचं ब्रह्मास्त्र गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण क्रिकेट खेळताना सर्वाधिक फायपर्स, फायल ऑफ विकेट्स कोणाच्या नावावरती आहेत? बदलापूर टेनिस बॉल क्रिकेट जर तुमचे मागचे काही वर्ष उलगडून पाहिलं, 1-2 वर्ष आधी जर तुम्ही मागे गेलात तर करण लहाने त्यापैकी एक आहे. वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बॉलर फ्रॉम बदलापूर टेनिस बॉल क्रिकेट. अंतिम बॉलचा अगदी आपण पाहिला खेळ, त्याच्यावरती सिंगल आली आणि मागच्या षटकात 17 रन्स आले आणि 4 ओव्हरमध्ये 40 झालेत. शेवटचं अंतिम षटक आहे. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट येतात. पहिलाच बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. जोपर्यंत फिल्डर स्वतः यष्टीरक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलला लेग बाईटच्या स्वरूपात केपी इशारा देत असतानाही धाव येते. स्कोर जाऊन पोहोचला 41-41. 41 धावा धावफलकावर आणि स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतं फलंदाज या ठिकाणी सज्ज झाला, तो म्हणजे प्रणेश. क्या बॅटिंग केली आहे प्रणेशनं. चौकार षटकार त्याच्या बॅटमधनं येताना सातत्यानं आपल्याला दिसलेत. चांगला खेळ आहे. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर खोलात टाकला. बॅट अँड पॅडमध्ये डायरेक्ट हिट झालाय आणि तिकडे अपील आणि अंपायरनं निर्णय पाठवलाय टेक्निकल टीमकडे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी तुम्ही पाहता आज कीपर या टीमचे एक लेजंड प्लेअर अमित डांगरे, जे एक अतिशय चांगले खेळाडू, त्या सोबतीनं तितके चांगले नामवंत अंपायर. नेक्स्ट मॅच आपण इन्व्हाइट करूया टॉससाठी. टीम जोवेली वर्सेस मानकिवली. रायवलरी इज बॅक. एका बाजूला निलेश मराडे, दुसऱ्या बाजूला महेंद्र धुळे इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत देवा, पंकज बोले त्यांची आर्मी, तर दुसऱ्या बाजूला करण, विवेक, महेंद्र एक स्टारकास्ट खेळ. रनआउट ओईटी. फलंदाज बाद. स्टेट्यून सज्ज राहायचे दोन्ही टीम. नेक्स्ट मैच माहौल बनेगा. अगला मुकाबला बेहतरीन होगा. एकाच विभागातील दोन नामवंत टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळताना तुम्हाला दिसतील. तर इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल, जो रिझल्ट ऑर्गनायझर्सचा येईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. जोवेली आणि मानकिवलीचे कॅप्टन. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. पाचव्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा थांबलेत आपण पाहताय. स्कोर आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येतो म्हणजे 41-41. 41 झालेत. अजूनही 4 बॉलचे खेळ शिल्लक आहे.
कमीत कमी इथनं कासगावला बनवायच्यात 8 ते 9, जेणेकरून 50चा एक आकडा स्पर्श करेल. पंकज बोलेचं आगमन झालं. स्वागत आहे पंकज आपलं. अँड बेस्ट ऑफ लक. बॉल तयार. चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकला, हलकासा फिंगर रोल करत आत आणला होता बॉल आणि चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. मागचे 3 डॉट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण पाहताय लेग बाईटच्या स्वरूपात जी रन्स आली आहे. धावफलकावर 41. अंतिम 3 बॉलचा खेळ या ठिकाणी थांबलाय. त्याच्यावरती रन्स किती बनतील लक्ष त्याकडे लागलाय. शफल झाले, हाफ ट्रॅकर अर्ध्या विकेटवरती टाकला होता, स्कोअर लेगला फिरवलाय. हुक करत असताना फटका फसला. एक चांगली क्वालिटी कॅच आणि फलंदाज अजून एक बाद होत आहेत आणि कॅप बॉलिंग करतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज कुशल आपलं कौशल्य दाखवत असताना पूर्णपणे या मैदानावरती आहे ना त्यांना एक चांगली बॉलिंग केली आहे आणि विकेट देखील काढली आहे. एक रनआउट, एक डॉट आहे, एक लेग बाईज. जर येणारे 2 डॉट टाकले तर विकेट मेडन कुशलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. खेळ न्यू बॅटर मैदानावरती गेला. राज फलंदाज बाद झाले. डगआउट मध्ये येऊन ते सांगतात खूप वरती लागला. डगआउट न देखील रिप्ले करायला हवा, मग मधोमध घ्यायला पाहिजे होता. नो रिझन्स. क्रिकेटमध्ये विकेट गेल्यानंतर कारण एक्सेप्ट केली जात नाही. डेट ओव्हरमध्ये तुम्हाला मारावेच लागतील. 4 बॉलमध्ये 1च धाव आली आहे. इथे स्विच इट, हा फटका सुपर्ब. वॉट अ शॉट. काय कॉन्फिडंट. नंबर 9 वरती बॅटिंग साठी आला आणि कासगावची बॅटिंग लाईनअप इतकी स्ट्रॉंग हे सांगत असताना राजच्या बॅटमधून आला. व्हेरी मच नीडेड 4. ला 7 बाद. अंतिम बॉल या मॅचच्या पहिल्या डावातला. पुन्हा एकदा स्विच इट खेळायचं होतं आणि इकडे ओव्हर थ्रो, बॅकअप नाहीये. आता 2 बनतील. थोडीशी घाई झाली. यष्टी रक्षकानं थ्रो चांगला केला, बॉलर्सला गॅदर करता आला नाहीये आणि 2 धावा बाईटच्या स्वरूपात ऍड झालेत. 47 रन, 7 धावा या षटकात टोटल येताना पाहायला मिळाल्या आणि पहिला डाव मैदानावरती संपला. 47 इज द टोटल अँड 48 इज द टार्गेट. 48चं लक्ष मिताली 11 कासगावनं उभं केलं. ते म्हणजेच टीम मैदानावरती आपण पाहताय राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघाकडे. अगदी हे लक्ष जोवेलीचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं. मानकिवलीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला अजय दुए या ठिकाणी येतात. टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅच 5 षटकांची खेळली जाईल आणि पुढच्या सामन्याचा टॉस त्या ठिकाणी आपण करतोय आणि आपल्या सोबत जसं मॅचचं सत्र दुसरं सुरू होईल 48चं लक्ष बनवलं जाईल की थांबवलं जाईल या आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल काही क्षणात. या ठिकाणी आपण पाहता टॉस आणि पाहूयात कोणत्या टीमच्या बाजूनं या ठिकाणी टॉस जातोय. खरवई आणि त्यांच्या समोर अगदी आपण पाहिलं जयभवानी शिरगावला आजच्या हाफ मधली पहिली मॅच. नेक्स्ट मॅच कासगाव वर्सेस राज क्रीडा मंडळ कुळगाव, त्यानंतर जोवेली वर्सेस मानकिवली, त्यानंतर मिजिया बदलापूर वर्सेस ढवळेपाडा. चला आपण टॉस करतोय. तर दिनेश दादांच्या शुभ असं या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. पुढच्या मॅचचा कॉइन स्पिन केला जाईल. या पोव्या टॉस इथे कोणाच्या बाजूने जातोय
धावी ते एक पडली गेली धाव फलक श्री गणेश होत असताना टार्गेट या मॅचमध्ये तुम्ही पाहता 48 धाबा इथे मात्र चेस करायचे त्याच अनुषंगाने आता बॅटिंग करावी लागेल दोन्ही बॅटरला के एल सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेट हाफ ट्रॅकर होता वेग तुम्हाला पार मिळतोय हाफ ट्रॅकर बरोबर ते सन्मान देण्याचा प्रयत्न सुदर्शन जाधवचा एक सिंगल धाव देखील जोडली जाईल सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या मिताली 11 श्री गणेश काचगाव हा संघ बदलाच्या मध्ये खेळतोय बाळाराम कांबळे साहेब जे अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख आहेत त्यांच्याच मुलीच्या नावानं हा संघ बदलाच्या मध्ये खेळतोय दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता अमित डांगरे कुशल भोईर यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगली कामगिरी केली आहे टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघानं आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय कासगाव सारख्या मोठ्या संघाला 47 धावांवरती थांबवलंय आणि आता 48 धाबा चेस करत असताना मी म्हणेन आतापर्यंत 2 बॉल 2 रिव्हर्स अटॅम्प्ट केला वाड शॉट आजच्या दिवसातील सर्वात उत्तम शॉट तुम्हाला बाहेर मिळतोय बॅट्समन सिद्धेश राऊतच्या बॅटमधून बॉल चालला पॉइंटला खेळाडू उपस्थित दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतात भरपूर वेगाने खेळाडू पोहोचले जरूर डीप मध्ये राज भोईरला तुम्ही पाहिलं त्यानंतर भरपूर वेगाने खेळाडू पोहोचले आणि बॉलला उचलून फेक करतात 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच की काय रिव्हर्सचा पवित्रा घेतला सिद्धेश राऊतनं परंतु इथे 2 धाबा त्याला मिळतील 2 धाबा राजने आपल्या संघासाठी वाचवल्यात ही जमेची बाजू आहे टीम कासगाव संघासाठी 2 धाबा इथे मात्र एकपटे गेला धावफलक 4 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल कौतुक करत असताना करण लहाने राज भोईरचं या मॅचमध्ये कारण धाबा एक इथे मात्र जरुरी आहे दोन्ही टीमसाठी राऊंड द विकेट इथे देखील वेगळं काय करण्याचा प्रयत्न होतोय शफल झाले अडबा बाटना खेळण्याचा प्रयत्न फसला अधिक पायावरती हा बॉल आदळला त्यामुळेच की काय अफेल देखील झाली आहे परंतु पंच सहमत नव्हते दरम्यान लेग बायचा इशारा केपी सरांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली कारण लहान तुम्ही पाहता प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय ओमकारजी शेट्टी सरांना सांगितलं दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला भन्नाट वेग पाहायला मिळेल आणि आता तेच थरार गोलंदाजी कासगाव एक्सप्रेस मैदानावरती धावती आहे सलग तुम्ही पाहता आतापर्यंत चेंडू फेकले जबरजबर 4 चेंडूमध्ये धाबा खर्च केल्या 5 या 5 पद्या टार्गेट तेवढं मोठं देखील नाही आहे आणि तेवढं छोटं देखील नाही आहे कारण गोलंदाजीचा तोफखाना असणारा हा संघ तुम्ही पाहता श्री गणेश मिताली 11 कासगाव गोरदा सज्ज होतोय के एल करण लहाने राऊंड द विकेट बॅकफोडला गेले पंच करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने चेंडूला ढकललाय सिंगल इथे मात्र प्राधान्य दिलंय सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि तरी देखील टाळा वाजतात कारण धावा इथे जरूर आहे टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी आणि आता सिंगल डबल मी म्हणेन इथे मात्र धावफलक पुढे नेत असताना 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आमचे साथी स्कोरर रितेश भोपी आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल कॉर्टी विथ क्लॅरिटी याच ब्रीदवाक्यासह आपण जर पाहिलं तर गौरवजी सामंत असतील तदनंतर प्रथमेश परब असतील आमचे मिलिंद पाटील असतील तदनंतर आमचे प्रीतम मस्कर असतील या सरांचं नावाचं कौतुक व्हायला हवं इथे फटका चांगला आहे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करायचं होतं नाही जमलं दरम्यान एक चिकी सिंगल धाबी ते एकपटी जाईल सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकतोय षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतो राज क्रीडा मंडळ कुळगाव जाऊन पोहोचलं आता बरं 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या टायमर ऑन आहे खरं तर आज नियमावली तुम्हाला भरपूर स्ट्रिक पाहायला मिळेल कारण कालच्या दिवसामध्ये स्पर्धा थोडंसं उशिराने सुरुवात जरूर झाली कारण स्पर्धेचा पहिला दिवस होता त्यामुळेच की काय आपण फ्लड लाईटमध्ये हे सामने कव्हर केले जर्मन क्रिकेट संघ एरंदाड नेत्या 11 बंटी मेहर यांनी तो संघ बांधला होता त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं सुपर 5 मध्ये टॉप 5 मध्ये संघानं धडक मारली आहे खूप चांगला क्रिकेट कालच्या दिवसामध्ये सनी राणे मयूर मेहर तदनंतर नयन बोराडे यांच्या माध्यमातून खेळण्यात आला ललित भोईरचा देखील स्पेल भरपूर चांगला होता वेदांत पर्टोलेला कसं विसरून चालेल त्याने पहिली भारतबादची ट्रॉफी काल जिंकली या स्पर्धेमध्ये आणि भरपूर चांगला क्रिकेट काल एरंदाड टीमने दाखवला या स्पर्धेमध्ये सर वेदांत पर्टोले आपण त्या पाण्याच्या बाटल्या आणून द्यायच्या आहेत कारण ज्यावेळेस इनिंग ब्रेकमध्ये किंवा ड्रिंक्स ब्रेकमध्ये ते पाण्याच्या बाटल्या आम्हाला आवश्यक आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो आपण पाण्याच्या बॉटल नेऊ नका धन्यवाद मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला नवीन गोरदास तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला षटक क्रमांक दुसरे घेऊन राज लहाने येतात अजून एक स्टायलिश खेळाडू टीम कासगाव संघाचा राज लहाने गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला या मॅचमध्ये आता चांगली कामगिरी करावी लागेल
नितेश लहानेच्या गैर उपस्थितीमध्ये संघ मैदानामध्ये उतरला, कारण क्रिकेट सोबत उद्योगधंदा देखील तितका महत्वाचा आहे. आणि ते तुम्ही पाहताय पहिला बॉल डॉट फेकत असताना गोलंदाज राज ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे स्क्वेअर लेगला, अखेर दन 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 करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार येतो धावफलक आता चौकारच्या मदतीने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 1/11 12 धाबा. टीमची टोटल तुम्हाला स्कोर कार्ड वरती 12 मिळेल. रितेश भोपी आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना नामांकित स्कोरर म्हणून त्याची ख्याती आहे. इथे देखील एनफील्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे, त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. दरम्यान तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना राज लहानेला तुम्ही पाहताय बेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय बेगावरती आता बीट करतोय. अजूनही कासगावचा बलिंगा गोलंदाजी मार्गवरती येणं बाकी आहे. राज भोईर सारखा गोलंदाज तुम्हाला या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. एसच्या मागे मास्टरमाइंड खेळाडू समीर राऊतला तुम्ही पाहताय प्रत्येक बॉलवरती काहीसा कानमंत्र आता तुम्हाला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोट उभी कोरली, फिंगर रोल केली, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र स्विंग होत निघून चाललाय. यष्टीरक्षक समीर राऊतच्या हातामध्ये. नवनाथजी राऊत ते देखील एक स्पर्धेचे मोठे आयोजक आहेत, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात टीम कासगावला. त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. खरं तर कासगाव असेल त्याचबरोबर आपण पाहतोय मैदानावरती सगळं खेळतोय कुळगाव. या मोठ्या सामन्याचे मोठे खेळाडू आहेत. आणि परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 48 धाबांचा पाठलाग करत असताना कुठेतरी थोडासा पिछाडीवरती पडलाय टीम कुळगाव. फटका चांगला आहे, क्रिकेटमध्ये सेफ फटका म्हटलं जातं. लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मध्ये खेळले डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल एक बडी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. हरणीच्या वेगानं आणि चित्त्याच्या सपळाईने या 2 धाबा इथे कंप्लीट करत असताना सिद्धेश राऊतला तुम्ही पाहताय. आणि आता या 2 धाबा इथे एकवटात जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोर कार्डवरती आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा कमी आल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 धाबा खर्च करत असताना राज लहाने खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अलोंग द कार्पेट बॉल चाला बिट विकेटला डीप मध्ये खेळाडू KL पोहोचतात. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. दरम्यान इथे देखील पुन्हा एकदा 2 धाबा इथे मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. षटक क्रमांक दुसऱ्या महिन्यात संपन्न झाला आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये धाबा खर्च केला फक्त 10 आणि त्यामुळेच की काय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 16 धाबा. सरकारची पाबंदी, सरकारची संचारबंदी आता पूर्णपणे हटपून लाभली आहे या मॅच मध्ये. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला 18 चेंडूमध्ये 32 धाबांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 32 ची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण तेवढं महागडं नाहीये या मॅच मध्ये, परंतु मी आधीच म्हटलं होतं गोलंदाजी हत्यार आहे टीम श्री गणेश मिता 11 कासगाव संघाची. आणि आतापर्यंत हा बी ठरत असताना करण लहानेने धाबा खर्च केला फक्त 6. गोलंदाज राज लहानेने धाबा खर्च केला 10 आणि आता राज भुईर येतोय गोलंदाजी मार्कवरती. मगाशी राज लहाने होते बोब्या. त्यामुळे आता या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतात राज भुईर हे देखील पाहावं लागेल. राईट मोर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे देखील प्रॉपर बॅटवरती नव्हता बॉल आणि त्यामुळेच की काय इथे तुम्ही पाहताय खरं तर अंपायर सिग्नल लेग बाईज. आणि आता एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बहाल केली आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 17 धावा. इथे देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे एस्टनच्या मागे. समीर राऊतने हा झेल टिपलाय आणि अखेर परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद.
दर्शन जाधव या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू डावकऱ्या त्याचा उत्स्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता दाखल झालाय. तेजस मेहरला तुम्ही पाहताय. राज भोईर राऊंड द विकेट. इथे देखील घुटनाट एक सिक्सर देख असंच काही बनावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला परंतु बॅटकटच्या बाजूतून एक सिंगल धाब इथे देखील जोडली जाईल आणि त्या सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तेजस मेहरला तुम्ही पाहता. एक बाईक त्याच्या नावावरती या स्वप्नातून साकारलेली ती बाईक खासदार आमदार ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये त्याने जिंकली होती. दहिवलीची स्पर्धा गाजवली होती आणि आता तोच खेळाडू मैदानात दाखल झाला. सॅकिंग प्रति सिद्धेश राऊतला तुम्ही पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल इथे मिळते. या सिंगल पेक्षा जास्त काही नाही मिळणार. या 5 मध्ये सिंगलच्या जोडीने आता धावफलक पुढे सरकेल. 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मास्टर माइंड खेळाडू मी का म्हटलं समीर राऊतला प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता चेंज करत असताना परंतु जेव्हा जेव्हा लेफ्ट आणि राईटी बॅटर मैदानाच्या मध्ये असतो ना त्यावेळेस मात्र डोकेदुखी वाढलेली असते टीम क्षेत्ररक्षण करत असताना त्या संघाची. आणि आता देखील ते चित्र तुम्ही पाहताय कारण प्रत्येक बॉलवरती मी म्हणेन स्ट्राईक रोटेट होतीये. राईटी बॅट्समन असेल त्यानंतर आता लेफ्टी बॅट्समन तुम्हाला मैदानाच्या मध्ये पार मिळतोय परंतु प्रत्येक बॉलवरती आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे मात्र चेंज होत असताना राज भोईर राऊंड द विकेटने सज्ज होतोय. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगानं बॉल निघून चालाय समीर राऊतच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना या मॅचमध्ये मी म्हणेन टार्गेट तितकं मोठं नव्हतं परंतु कासगाव टीमला या 48 धावा पुरेशा आहेत का हे देखील आता पाहायला जरूर मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतो आतापर्यंत तिसरं मार्गस्थ आहे. धावफलक तुम्ही पाहता आतापर्यंत धावफलकावरती 19 धावा. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. दुविधा मनस्थितीमध्ये होते. मोठा फटका खेळू की नाही इथे मात्र तुम्ही पाहताय पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसतोय. षटक क्रमांक तिसरा संपन्न झालं आणि 3 षटकाच्या अंती धावफलक तुम्ही पाहता 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 29 धाबाची गरज आहे टीम कुळगाव संघाला. षटक क्रमांक 14 घेऊन पुन्हा एकदा करण आलेत. करणचा पहिला बॉल ऑन साइडला बिगेट जर केलाय. फटका फसला की काय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि आता सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने हा झेल टिपलाय. अखेर परतावे लागेल सिद्धेशला माघारी. फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. 12 चेंडूमध्ये 29 ची गरज होती. पहिल्या बरोबर ती आक्रमण करण्याचा प्रयत्न सिद्धेश राऊतचा फसला. मेमडे नवीन खेळाडू आता विजय दाखल होते. विजय भोईरला तुम्ही पाहताय आज
कुळगावचा बाहुबली अविनाश भोईर टीम मध्ये नाहीये, परंतु त्याची मी म्हणेन कुठेतरी कमी जाणवते, कारण एक षटक तो फेकत असतो आणि जेव्हा जेव्हा टीम संकटात सापडते त्यावेळेस टॉप गिअरवरती बॅटिंग तो करत असतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये आता 4 मध्ये फलंदाज बाद झालाय सिद्धेश राऊत. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि कुतीची गरज आहे. तीन बॉल 3 विकेट जर संपादित केले तर दिनेशजी यशवंतराव आणि प्रशांत भोईर यांच्याकडून प्रशांतजी लहाने यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. गुरुदास सज्ज होतोय. ऑन साइडला खेळतलाय, हा देखील फटका फसला की काय. कार्बन कॉपी मागील बॉल ची आपल्याला पार मारली, कारण फटका फसला होता इथे मात्र सिद्धेशचा, त्याच दिशेला फटका फसला इथे विजयचा. सलगचा दुसरा धक्का. नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल होतोय. कुशल भोईरला तुम्ही पाहता, अजून एक लेजंड खेळाडू आता दाखल झाला या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर होता, इथे देखील तुम्ही पाहता थर्माच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित जरूर होते. खर तर दुविधा मनस्थितीमध्ये होते, मोठा फटका खेचू घेते मात्र दिशा द्यायचे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. अशा परिस्थितीमध्ये बॅटची कडा घेतली आणि एसटीएनच्या मागे बॉल ट्रॅव्हल जरूर झाला, परंतु थर्माच्या खेळाडूने कॅच ड्रॉप केली. दरम्यान तुम्ही पाहता इथे एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडी जाईल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. समीकरण आता थोडंसं जड होत जरूर चाललंय, परंतु मैदानावरती अजूनही डावकर आताचा विध्वंसक बॅटर उभा आहे. तेजस सज्ज होतो आहे. इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत जरूर. चेंडूला तुम फेक करतात. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडू फेकून झाले जबळ जबळ 4. 2 टू गो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये अजूनही जिंकण्याकरिता आपण पाहतोय 8 चेंडूचा खेळ शिल्लक जरूर आहे आणि 27 धाबाची गरज आहे. फक्त 2 धाबा 4 चेंडूमध्ये खर्च केल्या गोलंदाज करणनं. हा ट्रॅकर होता. थर्माच्या क्षेत्रामध्ये फक्त पुश करो खुश रो दिशा दिली आहे. 3-3 क्षेत्ररक्षक पाठ मध्ये बॉल लाडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. अखेर शेवटच्या मोमेंटला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सात चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. 23 धाबाची गरज. गोरदास करण ऑन साइडला खेळतलाय. फटका चांगला आहे, परंतु फटका फसला की काय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे देखील जोडल्या जातात शेवटच्या
ओव्हर परत हा सामना आता तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल परत सामना रंगेल या शंकात नाहीये, कारण 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये 21 धाबाची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये सामना जाणार कोणत्या बाजूला हे देखील या मॅच मध्ये पाहायला लागेल. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. श्री गणेश मानकिवली बनाम तुम्ही पाहता मैदानावरती संघ खेळणार जयरमान क्रिकेट संघ जोवेली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 5वा आणि अंतिम घेऊन गोलंदाज दाखल होतो या मॅच मध्ये. जयेशला तुम्ही पाहताय, जयेशवरती विश्वास दाखवलाय. जयेशच्या छोट्याच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आता देण्यात आली आहे. 6 चेंडूमध्ये त्याला इथून मात्र 21 धाबा रोखायचे आहेत, तर 6 मध्ये 21 चेस करायचे आहेत. यावेळेस टीम कासगाव संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम राज किटनामेंटर कोळगाव संघाला, परंतु शेवटच्या षटकामध्ये घडणार काय, येणारे 6 चेंडू इथे मात्र सारा काही सांगून जातील. सिद्धेश राऊत बाद झालाय, त्यानंतर आपण पाहिलं एकामागे एक फलंदाज बाद जरूर होत गेले, परंतु मैदानावरती अजूनही डावकर हाताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर तेजस मेहर उभा आहे आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय. खरं तर ज्या खेळाडूवरती काळोखार हाती देखील विश्वास करते टीम कुळगाव, तोच खेळाडू कुशल भोयर देखील अजून खेळपट्टीवरती उभा आहे. या मॅच मध्ये जयेश कशा प्रकारची कामगिरी करतो यावरती आता कासगावकरांचं लक्ष जरूर लागलंय. 48 धावांचे टार्गेट होतं या मॅच मध्ये. काल आपण जर पाहिला असेल तर जांताराचा बदलापूर संघाच्या विरोधात खेळत असताना टीम जयरमान ढोके संघाने जबरदस्त 83 धाबा चेस केल्या होत्या आणि आज 48चं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल खोदून काढलाय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटर केलाय, बॉल चालला डीप मध्ये, एक सिंगल तिथे एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. 2 धाबा येथे मात्र प्रचंड वेगाने एकपटत असताना 5 बॉलचा खेळ अजून शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता आपण पाहतो 21 धाबांची गरज. 7 मध्ये 23 ची गरज होती, तिथे 2 धाबा आल्या. आता 6 मध्ये 21 ची गरज होती, आता इथे 2 धाबा आल्या. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय 5 बॉलचा खेळ शिल्लक, 19 धाबाची गरज या मॅच मध्ये. थेंबे थेंबे सळे साचे असं म्हटलं जातं, परंतु आता इथून जर आपण पाहिलं तर सिंगल डबलने काम चालणार नाहीये, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये. तर इथून मात्र आता मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. इथून मात्र धावसंख्या जोडावी लागेल. गोलंदाज सज्ज होतो जयेश, राईट नंबर द विकेट. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला खेचलाय जरूर, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, हाताचा पिसारा तिथे फुलवला, कॅच ड्रॉप. या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये आपण पाहतो आतापर्यंत जवळजवळ 3 झेल ड्रॉप झालेत. असं वाटतच नाहीये की कासगाव संघ मैदानामध्ये खेळतोय, कारण क्षेत्ररक्षण भरपूर चांगला आहे टीम कासगाव संघाचा, परंतु आतापर्यंत आपण पाहतो या मैदानामध्ये जवळजवळ 3 कॅच ड्रॉप करत असताना समीकरण आता पुन्हा एकदा बदलेल. येणारे 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 17 धाबाची गरज. घडणार काय, 4 चेंडू मध्ये 17 चेस होतील का या मैदानावरती, कारण कित्येक वेळा आपण पाहिलं याच मैदानाचा इतिहास आहे. 6 चेंडू मध्ये 1 धाबाची गरज असताना शिवशक्ती कडाव संघाच्या नितू माळीनं तो सामना रोखला होता. समोर MS11 जाई संघ होता, परंतु या मैदानावरती आम्ही पाहिलंय 6 चेंडूमध्ये 20 धावा देखील चेस झाल्यात, 4 चेंडूमध्ये 20 धावा देखील चेस झाले, परंतु आता या मैदानावरती 4 चेंडूमध्ये 17 धाबाची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये या धाबा चेस होतील का, या धाबा इथे रोखल्या जातील. या मॅचचं धावतं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जरूर, परंतु घडणार काय, कारण जयेशच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. त्यांच्या मागे समीर राऊत जो मात्र प्रत्येक बॉलवरती काहीसा कान मात्र देतोय गोलंदाजाला. समोर तेजस फुलटॉस होता, आडवा बाटला घेतला, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, डीप मध्ये केएल पोहोचतो, एक सिंगल तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. दुसरी धावेचा प्रयत्न मिळणे पूर्णपणे फसला आणि अखेर इथून मात्र परतावा लागतोय तेजस मेहरला. या मॅच मध्ये आता मोठी विकेट मैदानाच्या बाहेर, आणि म्हणून तर म्हटलं जातं संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है, जिस पर ये जग हंसता है वही तो इतिहास रचता है. इतिहास रचावा लागेल या मॅच मध्ये, कारण येणारे 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 17 धाबाची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संघाचा तारणहार खेळाडू स्वतः संघनायक मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. अमित डांगरेला तुम्ही पाहता जो मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 3 बॉल मध्ये इथे मात्र आपण पाहतो आता 16 धाबाची गरज या मॅच मध्ये. 2 मोठे फटके त्यानंतर एक चौकार, जर आला तर इथून सामना जिंकू शकते टीम राज क्रीडामंडळ कुळगाव, परंतु दुसऱ्या बाजूला हार मानायला तयार नाहीये. या मॅच मध्ये आम्ही वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आलोत, आम्ही लेट आहोत, परंतु थेट जाणार. हाच ब्रीदवाक्य घेत असताना कासगाव टीम तुम्हाला पाहायला मिळेल. अमितजी डांगरे यांनी जर 3 बॉलवरती 3 सिक्सर मारले तर आमचे रितेश भोपी यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. हे अमित डांगरे यांच्यावरती असणारं प्रेम आहे रितेश भोपी यांचं. गोलंदाज सज्ज होतोय. जयेशला तुम्ही पाहताय थोडासा जबाब आता जयेशवरती देखील असणार या मॅच मध्ये, कारण सामना भरपूर मोठा आहे. या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी आपण पाहतोय नेहमीच गर्दी होत असते, आणि आज देखील तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. इथे देखील फटका तर चांगला आहे, धाबा मिळतील का पाहावं लागेल. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय,
क्षेत्ररक्षण थोडेसे खराब जरूर झाले, परंतु 2 धाबा एकदा देखील बरोबर वेगाने एकबटा गेल्या. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. आता येणारे 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 14 धाबाची गरज आहे. 2 बॉल मध्ये 14 धाबाचे होतील का या मॅच मध्ये, हे देखील पाहावं लागेल. क्रिकेटचा खेळ, कारण शेवटच्या बरोबर तर सांगू शकत नाही होत की कोणता संघ जिंकणार आहे या मॅच मध्ये. फुल टॉस होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. दुविधा मनस्थिती जरूर होती, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अखेर अमित डांगरेला मैदान सोडावं लागतंय. आणि आता या मैदानावरती या मॅच मध्ये जी पकड होती ना, ती मजबूत आणि घट्ट केली आहे मैदानाच्या मध्ये टीम मिताली 11 श्री गणेश कासगावनं. चला टीम श्री गणेश मानकिवली आणि टीम चेअरमॅन जोबिली आपण रेडी राहायचं आहे खेळाच्या दृष्टिकोनातून. शेवटचा बॉल तो राहिला इथे मात्र कासगावच्या नावावरती. सामना जिंकलाय टीम कासगावनं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम कुळगाव तुम्ही देखील चांगलं खेळलात, तुमचंही कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला लगेच टीम चेअरमॅन जोबिली आपण मैदानाच्या मध्ये दाखल व्हा. तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, त्यामुळे क्षणाचाही विलंब आता नको आहे. लगेच आपण खेळाला सुरुवात करतोय, त्यामुळे आपणास विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्या.